नमस्कार मित्रांनो, मी विलास आज आलो आहे सासवड या ठिकाणी असणाऱ्या खरं तर संगमेश्वर या महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी. आजपर्यंत मी अनेक वेळा या मंदिरामध्ये येण्याचा मला योग आला, पण या मंदिराबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला काका सांगतील. नमस्कार काका. नमस्कार. ह्या मंदिराबद्दलची संपूर्ण माहिती काय आहे बरं, सांगा बरं, जेवढे लोक पाहतील त्यांना देखील हे समजेल. पुण्यापासून फक्त 30 किलोमीटर अंतरावर सासवड गाव आहे. सासवडपासून ब्राह्मणवाडी विचारलं, कोर्टाचा जुना रोड, कुणी दाखवू शकतं. नारायणपूर रोडलाच रस्त्यावरती आहे. दोन नद्यांचा संगम आहे. उजव्या हाताला एक करा नदी, डाव्या हाताला एक चांबळी नदी. या दोन्हीचा इथं संगमेश्वर झाला म्हणून याला संगमेश्वर म्हटलं. आणि कऱ्याचा उगम कुठं आहे तर आपलं आस्करवाडी म्हणून गाव आहे. तिथं महादेवाचं मंदिर, इथं ब्रह्मदेव तपश्चर्याला बसले ते. तेव्हा पांडवांना पिंडीसाठी अभिषेकासाठी पाणी लागत होतं. तेव्हा श्रीकृष्णांनी पांडवांना सांगितलं की तिथं ब्रह्मदेव तपश्चर्याला बसले, त्यांच्या कुंडाला जे पाणी आहे ते कधीही न संपणारं पाणी आहे. तर त्यांना सांगितलं घेऊन यायला. तर ते गेले, तिथपर्यंत पोचले, पण त्यांना कमांडोलू काय उचलता आला नाही. त्यांच्या हातनी लावणला गेला. तेच दोन पाण्याचे प्रभाव झाले. एक चांबळी गावातून आला आणि एक गारड्याकडनं आला आणि इथे येऊन संगम झाला म्हणून याला संगमेश्वर म्हटलं जातं. आणि स्वयंभू महादेव आहे आणि हे मंदिर पांडवकालीन आहे. नक्कीच मित्रांनो, आजपर्यंत संगमेश्वर हे मंदिर तुम्ही ऐकलं असेल, या ठिकाणी मंदिराचं दर्शन घेणं देखील आलं असेल, पण ह्याची हिस्ट्री काय आहे, ह्याची माहिती काय आहे, आज प्रत्यक्षात काकांच्या माध्यमातून मलाही आणि तुम्हालाही नक्कीच ही माहिती समजली असेल. कदाचित ह्याबद्दलचं तुम्हाला कदाचित माहिती होतं का, नसेल माहिती तर हर हर महादेवल्या संपूर्ण मंदिर आतून कसं आहे ह्या पुढच्या भागामध्ये तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न केला. बोला सर्वांनी हर हर महादेव. बाकीच्याही मंदिरांचा उल्लेख करत आहेत.